नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंगसह इतर सगळ्या UG कोर्सेसमध्ये मुलींना मोफत शिक्षण अशा पद्धतीचा शासन निर्णय यापूर्वीच झालेला होता. या शासन निर्णयाप्रमाणे वेळोवेळी विद्यार्थ्यांना, विशेषतः मुलींना फीसच्या शैक्षणिक सवलती त्या ठिकाणी मिळतात, त्याचा लाभ मिळतो. तर थोडक्यात मुलींना मोफत शिक्षण त्यासाठीचे नेमके नियम काय आहेत आणि मुलींसाठी साधारण किती फीस असते या संदर्भामध्ये अनेक विद्यार्थी पालकांचे त्या ठिकाणी बरेच प्रश्न असतात. तर या संदर्भानं पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा थोडंसं जागरूकता त्या ठिकाणी निर्माण व्हावी. नेमकी कागदपत्रे कुठे लागतात त्याबद्दल थोडीशी जानकारी त्यांना मिळावी. पुन्हा एक महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे. महाराष्ट्रामध्ये विशेषतः ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते, दरवर्षी मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि नर्सिंग या प्रवेश प्रक्रियेमध्ये जात असताना विद्यार्थ्यांना, विशेषतः मुलींना फीसच्या सवलतीचा लाभ त्या ठिकाणी रेग्युलरली मिळालेला आहे. अर्थात हे शासन नियमाप्रमाणे आहे. म्हणजे नेमके नियम काय आहेत ते थोडक्यात इथं समजून घेऊया. सर्वात प्रथम महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कोणत्या कॅटेगरीला मुलींच्या केसमध्ये फीसची सवलत मिळालेली आहे ते थोडक्यात समजून घेऊया. महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे किंवा जे काही कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहे त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दिली जाणारी शैक्षणिक शुल्काची फी माफी ही SC/ST कॅटेगरीमध्ये पूर्वीपासून होती. म्हणजे SC/ST कॅटेगरीमध्ये मुलं असेल किंवा मुली असेल त्या ठिकाणी 10% फीस म्हणजे डेव्हलपमेंट फीस भरून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो आणि बऱ्याचशा केसेसमध्ये त्यातली काही फीससुद्धा त्यांना परत मिळते. म्हणजे SC/STसाठी हा नियम यापूर्वीपासूनच लागू होता. त्यानंतर पुढच्या ज्या कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने NT1, NT2, NT3, VJNT आणि SBC कॅटेगरी याही कॅटेगरीमध्ये 10% फीस भरण्याची सुविधा ही आधीपासूनच लागू आहे. मग या दोन्ही केसमध्ये मुलं असतील किंवा मुली असतील या दोन्ही केसमध्ये ही सुविधा पूर्वीपासून लागू आहे. म्हणजे याच्यात नव्यानं काही बदल झालेले नाही आहे. इथं 10% डेव्हलपमेंट फीस भरून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश मिळतो. अर्थात दोन्ही केसमध्ये म्हणजे SC/ST असू द्या किंवा NT कॅटेगरी असू द्या, दोन्ही केसमध्ये हे प्रवेश हे मेरिट बेसिसवर झालेले असावेत. हा झाला प्रमुख विषय. आता यानंतर ज्या इतर कॅटेगरीज उरतात त्यामध्ये OBC कॅटेगरी. OBC कॅटेगरीमध्ये फिमेल कॅन्डिडेटच्या बाबतीत महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 2024पासून मला वाटतं त्यांनासुद्धा 10% फीसचा निर्णय लागू केला. मुलांच्या केसमध्ये ही 50% भरावी लागते, परंतु मुलींनासुद्धा त्या ठिकाणी आता OBC कॅटेगरीमध्ये 10% फीसची सवलत भरून त्या ठिकाणी ॲडमिशन मिळतं. मग यानंतर दोन महत्त्वाचे विषय जे की EWS कॅटेगरी, जे की केंद्र शासनाने दिलेलं रिझर्वेशन जशाला तसं महाराष्ट्र शासनाने लागू केलं. ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करणारे विद्यार्थी ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा मुलांना EWS सर्टिफिकेट नियमानं काढता येतं आणि त्याही EWSच्या कॅटेगरीमधील मुलींना 10% म्हणजे डेव्हलपमेंट फीस जी असते 10% फीस ती भरून महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन त्या ठिकाणी घेता येतं. सो थोडक्यात EWSला सुद्धा मुलींच्या केसमध्ये 10% फीस असते आणि या EWS कॅटेगरीमध्ये मुलांना 50% फीस असते. आणि यानंतर जे शेवटचं रिझर्वेशन म्हणूया आपण ते म्हणजे SCBC कॅटेगरी. आता SCBC कॅटेगरीचं मार्च 2024ला महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षण दिलं. या आरक्षणानुसार मुलींना 10% फीस आणि मुलांच्या केसमध्ये 50% फीस. तर इथेसुद्धा मुलींना 10% फीस डेव्हलपमेंट फीस भरून त्या ठिकाणी ॲडमिशन मिळतं. म्हणजे मुलींना मोफत शिक्षण याचा अर्थ मुलींना जी काय कॉलेजची फीस असेल त्यापैकी 10% रक्कम जी डेव्हलपमेंट फीस असते ती भरून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. मग अर्थात तो MBBS असेल, BDS असेल, BMS असेल, BHMS असेल, फिजिओथेरपी असेल, नर्सिंग असेल, फार्मसी असेल, इंजिनिअरिंग असेल, हे सगळे आपल्या वतीनं मार्गदर्शन केले जाणारे कोर्सेस हे सोडून जे इतर कोर्सेस आहे ज्या माध्यमातून बायोटेक आहे किंवा लॉ असेल किंवा इतर बाकीचे सगळे विषय असतील या सगळ्या ठिकाणी मुलींना 10% शैक्षणिक शुल्काची फीस भरून हे ॲडमिशन त्या ठिकाणी केले जातात. आता याच्यासाठी कागदपत्र कुठली लागतात, इन्कमची काही अट आहे का, तर या बाबतीत बऱ्याचदा विद्यार्थ्यांना, पालकांना फारशी माहिती नसते. तर अर्थात नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आपल्याकडे उपलब्ध असावं. SC/ST कॅटेगरी सोडून जे इतर रिझर्व कॅटेगरीमध्ये जे येतात EWS सोडून, तर यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे त्या ठिकाणी प्रोड्यूस करावं लागतं. अर्थात पहिला टप्पा कास्ट सर्टिफिकेट, दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे व्हॅलिडिटी, तिसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. हे 3 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स
त्या विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असावे लागतात. म्हणजे त्यांना 10% फीसच्या सवलतीचा लाभ त्या ठिकाणी घेता येईल, विशेषतः मुलींच्या संदर्भात. आणि यानंतर इन्कमची काही अट असते का, तर यस, बऱ्याचदा विद्यार्थी पालकांना असं वाटतं की बाबा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळालं म्हणजे फीसची सवलत लागू झाली. असं नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांकडं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट उपलब्ध नसतं त्यांना कॅटेगरीमधून जाताच येत नाही. म्हणजे सिस्टमच अशी आहे, जर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्हाला कॅटेगरीतनं अर्ज करता येतो. जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नाही आहे तर तुम्ही क्रिमिनल गटात येता, तुमचं उत्पन्न जास्त आहे त्यामुळे तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढता येत नाही असा त्याचा इनडायरेक्टली अर्थ होतो. त्यामुळं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ज्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यांना कॅटेगरीतनं त्या कॅटेगरीतनं रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा उपलब्ध असते, SC ST कॅटेगरी सोडून इतर ज्या कॅटेगरीज आहेत त्या संदर्भानं. आणि जेव्हा मग नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचा वापर करून तुम्ही कॅटेगरीतनं अर्ज करता तर त्याचा लाभ तुम्हाला ॲडमिशन प्रक्रियेत मिळेल. म्हणजे आपण कॅटेगरीतनं गेलो, कॅटेगरीत गेल्यामुळं आपला कॅटेगरीत पण उच्चार होतो, बऱ्याचदा ओपनमध्ये पण होतो इन केस ऑफ मेरिट आपला स्कोअर चांगला असेल तर, आणि कॅटेगरीचा लाभ त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. अर्थात इन्कमची अट त्या ठिकाणी असते. या बाबतीत बऱ्याचदा विद्यार्थी पालकांचं खूप कन्फ्युजन आहे. बऱ्याचदा असं पालकांना वाटतं की आता नॉन क्रिमिनलची मर्यादा वाढवल्यामुळं आपल्याला स्कॉलरशिप मिळेल, परंतु नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळाल्यामुळं तुम्हाला कॅटेगरीतनं अर्ज करता आला, कॅटेगरीतनं तुम्हाला सीट मिळाली आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण केली. होऊ शकतं तुम्ही 10% फीस भरून ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण केली, परंतु ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर MHA-DBT पोर्टलवर महाराष्ट्र शासनाच्या स्कॉलरशिपसाठी, शिष्यवृत्तीसाठी आपल्याला त्या ठिकाणी एक अर्ज प्रक्रिया करावी लागते. आणि ती अर्ज प्रक्रिया कधी करावी लागते, ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर. बऱ्याचदा कॉलेज सुरू झाल्यानंतर कॉलेज त्या बाबतीत विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन करतं की तुम्ही आता स्कॉलरशिपचा फॉर्म भरा. मग अशा वेळेस जेव्हा आपण स्कॉलरशिपचा फॉर्म भरतो आणि त्या ठिकाणी जर आपलं 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आपण दाखवलं तर याचा अर्थ आपल्याला स्कॉलरशिप मिळणार नाही आणि मग त्या ठिकाणी आपल्याला फुल फीस भरावी लागू शकते. सो त्यामुळं बऱ्याचदा असं वाटतं पालकांना नॉन क्रिमिनल मिळालं म्हणजे आता स्कॉलरशिप मिळाली, असं नाही मित्रांनो. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळाल्यामुळं तुम्हाला तुमची कॅटेगरीतनं अर्ज करायची सुविधा उपलब्ध झाली. कॅटेगरीमध्ये अर्ज केल्यामुळं तुम्हाला कॅटेगरीचं मेरिट बऱ्यापैकी त्या कॅटेगरीत कमी असतं, त्यामुळे ते सीट मिळायची सुविधा उपलब्ध झाली. परंतु त्यानंतर ॲडमिशनलाही तुम्ही गेला, तिथेही तुम्ही ॲडमिशन केलं, परंतु जेव्हा स्कॉलरशिपचा विषय येतो त्या ठिकाणी तुम्हाला जेव्हा इन्कम सर्टिफिकेट तुम्ही टाकणार, इन्कम अपलोड करणार, जे तहसील ऑफिसमधून इश्यू झालेलं आहे आणि तिथं जर ते 8 लाखापेक्षा जास्त असेल तर होऊ शकतं तुमची स्कॉलरशिप त्या ठिकाणी रिजेक्ट होईल. त्यामुळं बऱ्याचदा विद्यार्थी पालकांना असं वाटतं की नॉन क्रिमिनल मिळालं म्हणजे सगळं झालं, असं नाही आहे. MHA-DBT पोर्टलवर तुम्हाला स्कॉलरशिपचा अर्ज करायचा असतो, त्या ठिकाणी तुम्हाला इन्कम लागतं आणि ते 8 लाखाच्या आत असावं हा नियम आहे. 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नाकारली जाऊ शकते, कारण स्कॉलरशिपचा अर्ज करत असताना उत्पन्न मर्यादा इथे 8 लाखापर्यंत आहे. त्यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप त्या ठिकाणी डावलली जाऊ शकते. थोडक्यात महाराष्ट्रामध्ये मुलींना मोफत शिक्षण आहे. ज्या काही कॅटेगरीचा आपण यापूर्वी उल्लेख केला त्या सगळ्या कॅटेगरीमध्ये 10% फीस भरून मुलींना शिक्षण उपलब्ध आहे, अर्थात जनरल कॅटेगरी सोडून. अर्थात त्यांचं इन्कम हे 8 लाखापेक्षा कमी असावं आणि जे आवश्यक कागदपत्र असतात, शैक्षणिक कागदपत्र असतील, शासकीय कागदपत्र असतील, ते त्यांच्याकडे उपलब्ध असावेत. त्या सगळ्या कागदपत्रांच्या आधारे त्यांना नियमाप्रमाणे सगळं रजिस्ट्रेशन प्रक्रिया करून ॲडमिशन प्रक्रियेत जावं लागेल. त्यांचं ॲडमिशन हे ऑनलाईन पद्धतीनं अलॉटमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी मेरिट बेसिसवर लागावं लागेल. हे सगळ्या गोष्टींची पूर्तता असेल आणि आपलं उत्पन्न 8 लाखापेक्षा असेल तर तुम्हाला 10% फीस भरून ॲडमिशन त्या ठिकाणी मिळतं. काही केसमध्ये पूर्ण फीस भरून घेतली जाते, परंतु स्कॉलरशिपच्या माध्यमातून उर्वरित 90% फीस जी तुम्ही सुरुवातीला समजा उदाहरणार्थ BMS कॉलेजची 2 लाख रुपये फीस आहे, मुलींची केसमध्ये आपण 2 लाख रुपयाचा DD देऊन ॲडमिशन केलं, नंतर स्कॉलरशिपची अर्ज प्रक्रिया केली तर त्या माध्यमातून आपल्याला 1,80,000 रुपये विद्यार्थ्याच्या अकाउंटला शासनाकडून स्कॉलरशिपच्या स्वरूपात परत येतात. अर्थात ही सगळी बाकीचे नियम आहेत ते आपण फुलफिल केलेले असावेत. थोडक्यात मुलींना महाराष्ट्रामध्ये मोफत शिक्षण आहे, उत्पन्नाची अट मात्र त्या ठिकाणी लागू असते. या बाबतीत थोडासा अवेअरनेस क्रिएट व्हावा, विद्यार्थी पालकांपर्यंत योग्य माहिती जावी म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला मी या ठिकाणी शेअर केलेला आहे. आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.